चलो ओके, नो प्रॉब्लेम. नाउ मोशन इन स्ट्रेट लाईन. फर्स्ट डेफिनेशन आपण घेतोय रेस्ट वरची. रेस्ट पोझिशन म्हणजे काय? इफ इनिशियली द पार्टिकल इज ॲट ए, आफ्टर टाइम टी, if there is no change in the position of the particle, then we can say that that particle, that object, that body is at rest. But with respect to surrounding, that is again with respect to surrounding सोबत ती बॉडी रेस्टवर आहे. सराउंडिंग का? मी तुम्हाला आताच सांगितलं की कंपेअरिंग जर केलं विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग घेण्याचं कारण हे, विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग घेण्याचं कारण हे असेल की सराउंडिंगच्या रिस्पेक्टिव्ह आपण जे ऑब्जेक्ट आपल्या सराउंडिंगमध्ये, हे सगळे ऑब्जेक्ट रेस्टवर आहे म्हणून आपण रेस्टवर आहे. बरोबर. आपण रेस्टवर काय? कारण सगळे ऑब्जेक्ट रेस्टवर आहे. जर आपल्याला एखाद्याने मून सरफेसवरनं एखाद्याने आपल्याला बघितलं, चंद्रावर एखादा जण गेला आणि तिथून जर त्याने आपल्याला ऑब्झर्व केलं, तर आपण त्याला रेस्टवर दिसणार नाही, आपण त्याला मुव्हिंग दिसू. कारण वी आर मुव्हिंग विथ द स्पीड ऑफ अर्थ. अर्थच्या स्पीडने आपण मूव्ह होतोय, आपण रेस्टवर नाहीत. ऍक्च्युली आपण मुव्हिंग आहे, पण आपण एकमेकांना रेस्टवर का दिसतो? ज्या स्पीडने मी मूव्ह होतोय त्या स्पीडनेच तुम्ही पण मूव्ह होताय, म्हणून आपण एकमेकांना रेस्ट दिसतो. म्हणून विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग आपण बघणार आहे की सराउंडिंगच्या कंपॅरिझनमध्ये आपण रेस्टवर आहे. मग मोशनमध्ये असलेला ऑब्जेक्ट कोणता? मग मोशनमध्ये कोण असेल? तर समजा रेस्टवर असलेला ए या ठिकाणी आहे. सो आफ्टर सम टाइम टी एका ऑब्जेक्टची पोझिशन ए पासून बी पर्यंत गेला. एखादा ऑब्जेक्ट ए पासून बी या पोझिशनला गेला. किती टायमिंग मध्ये? टी या टायमिंग मध्ये. मग इन दिस पोझिशन, इन दिस सिच्युएशन, दॅट ऑब्जेक्ट कव्हर्स ए बी डिस्टन्स. त्या ऑब्जेक्टने ए बी हे डिस्टन्स कव्हर केलं इन टाइम टी. मग त्या ऑब्जेक्टने कव्हर केलेलं डिस्टन्स किती आहे? ए बी एवढं डिस्टन्स आहे. किती वेळामध्ये कव्हर केलं? टी या टायमिंग मध्ये कव्हर केलं. म्हणून मग त्या ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट जर त्याची पोझिशन चेंज करतोय विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, जर त्या ऑब्जेक्टने त्याची पोझिशन चेंज केली, देन वी कॅन से दॅट दॅट ऑब्जेक्ट इज इन मोशन. आता हे मी फार बेसिक एक्सप्लेन करतोय, हे कदाचित तुम्हाला माहिती असेल, पण या चॅप्टरसाठी हे रिवाइज होणं गरजेचं आहे, म्हणून आपण याची रिव्हिजन इथं घेतोय. ओके. मग रेस्ट पोझिशनवर असलेला ऑब्जेक्ट काय? जो त्याची पोझिशन चेंज करणार नाही. तुम्ही केव्हाही बघाल तर त्याची पोझिशन फिक्स राहील. मोशन मध्ये असलेला ऑब्जेक्ट काय? हा मोशन मध्ये असलेला ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल म्हणजे तो त्याची पोझिशन कंटिन्युअसली विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज करत जाईल. त्याची पोझिशन चेंज होत राहील, तेव्हा तेव्हा तो ऑब्जेक्ट जो आहे तो मोशन मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. त्या ऑब्जेक्टने त्याची पोझिशन कंटिन्युअसली चेंज केली पाहिजे. मग असा एखादा ऑब्जेक्ट त्याची पोझिशन कंटिन्युअसली चेंज करेल, ऑब्जेक्टची पोझिशन कंटिन्युअसली चेंज होत असेल, तर आपण वी कॅन से दॅट दॅट ऑब्जेक्ट इज इन मोशन. मग फॉर एक्झाम्पल अ मॅन सिटिंग इन अ मुव्हिंग बस. एखादा व्यक्ती आहे मुव्हिंग बस मध्ये बसलाय आणि तुम्ही बाहेरून बघताय, काय लक्षात येईल? तो ऑब्जेक्ट तुम्हाला त्याची पोझिशन, त्या ऑब्जेक्टची पोझिशन ही कंटिन्युअसली चेंज होताना दिसेल. त्या ऑब्जेक्टची जी पोझिशन आहे ती कंटिन्युअसली चेंज होताना दिसेल, आणि म्हणून आपण त्याला म्हणू शकतो की दॅट ऑब्जेक्ट इज इन मोशन. तो ऑब्जेक्ट जो आहे तो कंटिन्युअसली मोशन मध्ये आहे. एक मिनिट झाली वाटतं वैष्णवी जॉईन. ओके. मग आपण म्हणू शकतो की दॅट ऑब्जेक्ट इज कंटिन्युअसली इन मोशन. ओके. मग मोशन मध्ये असलेला ऑब्जेक्ट समजलं. एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे आणि एखादा ऑब्जेक्ट कशामध्ये? एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे आणि एखादा ऑब्जेक्ट जर त्याची पोझिशन चेंज करत नसेल तर तो रेस्ट पोझिशनला आहे. मग परत एकदा, जर एखादा ऑब्जेक्ट त्याची पोझिशन कंटिन्युअसली एकाच ठिकाणी सेम पोझिशन जर राहत असेल तर तो ऑब्जेक्ट त्याची पोझिशन बदलतच नसेल, त्याची डिस्प्लेसमेंट घडूनच येत नसेल, तर तो ऑब्जेक्ट रेस्टवर आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जर एखाद्या ऑब्जेक्टने
काही टायमिंगमध्ये जो आपण टी हा टायमिंग घेतला, टी या टायमिंगमध्ये त्याची पोझिशन जर बदलली तर चेंज इन पोझिशन त्याची घडून येते, म्हणजे तो काय मोशनमध्ये. पुढची डेफिनेशन आपण याच्यामध्ये घेतोय पार्टिकल. पार्टिकल म्हणजे काय, कारण आपण हा पण वर्ड इथं बऱ्याचदा ऐकतो. सो व्हॉट इज मीन बाय पार्टिकल नाव, बरोबर. मग पार्टिकल म्हणजे काय, तर पार्टिकल जो असतो, पार्टिकल इज एनी पॉइंट. पार्टिकल म्हणजे काय, एक कुठला तरी पॉइंट आहे. हा जो पॉइंट आहे हा काय करेल, तर पार्टिकलला, हा पॉइंट पार्टिकलला पार्टिकल म्हणून कन्सिडर होईल. मग पार्टिकल म्हणजे काय, आपण एका बॉडीला एक पार्टिकल म्हणू शकतो. पार्टिकल इज अ पॉइंट मास. एका बॉडीला एक पार्टिकल म्हणू शकतो, एका पॉइंटला, जो स्क्रीनवर एक डॉट मी दाखवतोय, 3-4 डॉट मी दाखवले. सो दीज आर दी पार्टिकल. कारण पार्टिकल काय, पार्टिकल इज अ पॉइंट मास. पार्टिकल म्हणजे काय घेतो आपण, पार्टिकल म्हणजे एक पॉइंट मास आपण कन्सिडर करतो, एक पॉइंट बट विच इज हॅव्हिंग मास. ज्या पार्टिकल, ज्या पॉइंटकडे मास आहे त्या पार्टिकलला आपण एक पॉइंट मास असं कन्सिडर करतो. बट इन प्रॅक्टिस, आता जर मी इन प्रॅक्टिसचा विचार केला तर एखाद्या पॉइंटकडे मास असणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. म्हणून मग आपण इन प्रॅक्टिस अ बॉडी may be treated as particle if its size is very small as compared to the distance covered by it. आता पॉइंट मास जर मी म्हणतोय तर इन प्रॅक्टिस पॉइंट मास इज नॉट पॉसिबल. असा एखादा पॉइंट घ्यायचा की ज्याच्याकडे मास आहे, म्हणजे निडलचं एक टिप आहे, टोक आहे, सुईचं टोक, ते टोक घ्यायचं आणि त्याचा मास मोजायचा, निग्लिजिबल येईल. मग असं प्रॅक्टिकली अवेलेबल होण्यासाठी आपण पार्टिकल म्हणजे काय, तर एक बॉडी कन्सिडर करतो. पण बॉडी कोणती असेल, दॅट बॉडी हॅज अ स्मॉल साईज. स्मॉल साईज, पण कुणापेक्षा स्मॉल, द बॉडी हॅज स्मॉल साईज. बॉडीची साईज स्मॉल असेल, बट स्मॉल ॲज कम्पेअर टू द डिस्टन्स कवर्ड बाय इट. त्या बॉडीने कम्पेअर केलेलं जे काय डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सच्या कम्पॅरिझनमध्ये ती बॉडी, त्या डिस्टन्सच्या कम्पॅरिझनमध्ये ती जी बॉडी आहे ती बॉडी डिस्टन्सच्या कम्पॅरिझन मध्ये व्हेरी स्मॉल साईजची असेल तर त्या बॉडीला आपण काय म्हणतो, तर तेव्हा ती बॉडी जी आहे ती बॉडी आपण पार्टिकल म्हणून कन्सिडर करू शकतो. म्हणजे जे त्या बॉडीचं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कसं असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. पॉइंट मास, पॉइंट मास असेल, बॉडीचं डिस्टन्सच्या कम्पॅरिझन मध्ये साईज जी आहे ती जेवढी जर एकदम कमी असेल तर त्या बॉडीला आपण पार्टिकल. पार्टिकल, मग पार्टिकल समजलं. परत एकदा तिघं डेफिनेशन शॉर्ट मध्ये. रेस्टवर कोण, रेस्टवर म्हणजे असणं म्हणजे काय, जर एखाद्या पार्टिकलने त्याची पोझिशन बदललीच नाही तर तो रेस्टवर आहे. पण रेस्टवर कशाच्या, विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. तसंच एखादा पार्टिकल मुव्हिंग असेल असं केव्हा म्हणू शकतो, जेव्हा तो पार्टिकल त्याची पोझिशन बदलेल, चेंज करेल विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो की तो रेस्टवर आहे, तो मोशन मध्ये आहे, बरोबर. पार्टिकल हा पॉइंट वर्ड पण आपण ऐकणार आहे. पार्टिकल म्हणजे ऍक्च्युली आयडियली प्रॅक्टिकल इज अ पॉइंट मास. प्रॅक्टिकल, पार्टिकल म्हणजे काय, प्रॅक्टिकली पार्टिकलचं कन्सिडर केलं तर पार्टिकल एक पॉइंट मास असलं पाहिजे. पण ऍक्च्युली पॉइंट आणि त्याच्याकडे मास असणं हे प्रॅक्टिकल पर्पज मध्ये शक्य नाही. म्हणून एक बॉडी आपण पार्टिकल म्हणून कन्सिडर करतो, पण बॉडीची साईज ही त्या बॉडीने कव्हर केलेल्या डिस्टन्स पेक्षा खूप कमी असली पाहिजे. बॉडीची साईज ही त्या बॉडीने कव्हर केलेल्या डिस्टन्स पेक्षा खूप कमी असेल तरच त्या बॉडीला आपण पार्टिकल म्हणून कन्सिडर करू. देन नेक्स्ट डेफिनेशन इज डिस्टन्स. डिस्टन्सची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी पण आहे. सो व्हॉट इज मीन बाय डिस्टन्स, distance is the actual path or actual length of the path traveled by a particle. Okay, actual length of a path traveled by the particle. एखाद्या पार्टिकलने ट्रॅव्हल केलेला ऍक्च्युअल लेंथ ऑफ पाथ, जेवढा पाथ तो पार्टिकल ट्रॅव्हल करेल त्या पाथची ऍक्च्युअल लेंथ जी आहे, ऍक्च्युअल लेंथ ऑफ पाथ किंवा तुम्ही ऍक्च्युअल पाथ लेंथ असंही म्हणू शकतात, दॅट इज कॉल्ड डिस्टन्स. म्हणजे ऍक्च्युली त्या पार्टिकलने खरोखर किती, इग्नोरिंग द डायरेक्शन, कोणत्याही डायरेक्शनचा विचार न करता
त्या पार्टिकल किती डिस्टन्स तो कव्हर करतो त्याला आपण म्हणतो ऍक्च्युअल लेंथ. ते जे डिस्टन्स असेल ते असेल त्याचं त्या पाथला आपण म्हणू डिस्टन्स. ओके, मग डिस्टन्सच्या सोबत दुसरी एक क्वांटिटी येते जी आपण स्टडी करतो, डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज दिस डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट इज डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांमधला फरक काय? डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी. एवढा फक्त फरक दोघांमध्ये. पण दोघांच्या डेफिनेशन काय बदलतात? डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर डिस्प्लेसमेंट इज द चेंज इन पोझिशन. इनिशियल आणि फायनल पोझिशन मध्ये जो पार्टिकलच्या पोझिशन मध्ये चेंज होईल त्या चेंजला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. दॅट इज ओनली द चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल. एखाद्या पार्टिकलची जी पोझिशन चेंज होईल त्या पोझिशनला आपण डिस्प्लेसमेंट वेक्टर म्हणतो. आता आपण एक मागच्या चॅप्टर मध्ये स्केलर वेक्टर मध्ये ऑलरेडी यूज करून टाकला. याचा फॉर्म्युला स्केलर वेक्टर मध्ये तुम्ही रिझल्टंट वेक्टर काढताना यूज केलाय. मी ते तुम्हाला इथं सांगतो की कसं पोझिशन चेंज होते, म्हणजे एक्झॅक्टली काय होतं. तर बघा, एक ओरिजिन मी एक्स आणि वाय ऍक्सिस पहिल्यांदा घेतो. सपोज दिस इज द वाय ऍक्सिस, दिस वन इज द एक्स ऍक्सिस. ओके, हा एक्स आणि वाय ऍक्सिस आहे. दोघं ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील तो हा ओरिजिन मी घेतला. मग आता ओरिजिन पासून सपोज पार्टिकल इनिशियली दॅट पार्टिकल इज ॲट ए. एक पार्टिकल आहे जो सुरुवातीला तो पार्टिकल ए या ठिकाणी, म्हणजे इथं ए या ठिकाणी सुरुवातीला पार्टिकल आहे. नंतर काही वेळानंतर पार्टिकल बी या ठिकाणी गेला. म्हणजे काय? इनिशियली पार्टिकल कुठे? ए या ठिकाणी आहे. नंतर पार्टिकल कुठे गेला? बी या ठिकाणी गेला. बरोबर आहे. मग पार्टिकल इनिशियली ए या ठिकाणी आहे, नंतर बी या ठिकाणी गेला. मग पार्टिकलची पोझिशन कुठून कुठे बदलली? द चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल इज फ्रॉम ए टू बी. देन द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज ए बी. म्हणून त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट किती झाली? ए बी झाली. पण पार्टिकल जो आहे त्याची डिस्प्लेसमेंट ए बी होते. याचं कारण काय? डिस्प्लेसमेंट ए बी म्हणजे पार्टिकल ए टू बी मूव्ह झाला. बरोबर. मग डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून ए बी बार. अँड द फॉर्म्युला फॉर ए बी बार इज, आपण तो फॉर्म्युला ऑलरेडी कॅल्क्युलेट केलाय, बी बार मायनस ए बार. नाउ व्हॉट इज दिस बी बार? व्हॉट इज दिस ए बार? बी बार इज द फायनल पोझिशन वेक्टर, ए बार इज द इनिशियल पोझिशन वेक्टर. मग बी बार आणि ए बार याच्या व्हॅल्यू कुठून येतील? तर ओ ए हा जो ओरिजिन पासून जर मी ए जॉईन केला, ओरिजिन पासून जर मी ए जॉईन केला तर मला मिळेल ए बार. मी त्याला ओ ए असं म्हणतो. ए बार किंवा ओ ए मी असंही लिहू शकतो. ओ बी बार मायनस ओ ए बार. आणि हा जो ओ टू बी आहे म्हणजे ओरिजिन पासून दुसरा जर जॉईन केला तर तो बी वेक्टर येईल. याला मी म्हणतो ओ बी. बघा, या ए ची डायरेक्शन ओ टू ए टुवर्ड्स ए आणि ओ बी ची डायरेक्शन टुवर्ड्स बी. आणि मी जर ए बी जॉईन केला तर हा ए टू बी आहे म्हणजे टुवर्ड्स बी याची पण डायरेक्शन येईल. ट्रायंगल लॉ अप्लाय करता येईल. टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल, टू ऍडजसंट साइड ऑफ ट्रायंगल, द ऍडिशन ऑफ टू ऍडजसंट साइड विच आर टेकन इन ऑर्डर ओ ए प्लस ओ बी इज इक्वल टू, सॉरी, ओ ए प्लस ए बी. कारण जिथं ए संपतो तिथून ओ ए संपतो तिथून ए बी सुरू होतो. म्हणून ओ ए बार प्लस ओ बी बार इज इक्वल टू काय? तर ओ बी बार. आणि म्हणून जर तुम्ही ए बी बारची व्हॅल्यू काढली तर बघा तुम्हाला फॉर्म्युला काय मिळतो. ए बी बार इज इक्वल टू ओ बी बार मायनस ओ ए बार. म्हणून आपल्याला या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय मिळेल? द फॉर्म्युला फॉर डिस्प्लेसमेंट वी गेट हिअर इज ए बी बार इज इक्वल टू ओ बी बार मायनस ओ ए बार. मग हा पॉइंट इथं पोझिशन असू शकते. याला इकडे काही पण देतील. याला दिलं x1 y1, हा दिला x2 y2. याच्यावरनं तुम्ही वेक्टर लिहू शकतात. x1 i बार प्लस y1 j बार आणि x2 i बार प्लस y2 j बार इथे टाकले तर तुम्ही मागच्या चॅप्टर मध्ये स्केलर वेक्टर मध्ये जसं वेक्टर फाइंड आउट केला तसा डिस्प्लेसमेंट वेक्टर काढू शकतात. दिस वेक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज
दिस डिस्प्लेसमेंट वेक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज दिस OA, OB आणि AB यातला डिस्प्लेसमेंट वेक्टर कोणता? दिस AB इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. AB ही डिस्प्लेसमेंट आहे. मग OA OB काय? दॅट OA अँड OB गिव्स द पोझिशन OB और OA हे जर दोघं तुम्ही ऑब्झर्व केले, देन दिस टू गिव्स द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. कारण बघा OA वेक्टर काय देतो? A ची. OA वेक्टर गिव्स द पोझिशन ऑफ A विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. तुम्ही A वरनं सांगू शकतात, OA बार वरनं की पॉइंट A कुठे आहे? ओरिजिनच्या विथ रिस्पेक्ट टू. OB बार पण तसंच. यू कॅन से अबाउट द पोझिशन ऑफ B बार विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. मग OA OB बार हे पार्टिकलची पोझिशन आपल्याला देतात, म्हणून आपण यांना पोझिशन वेक्टर असं सुद्धा म्हणू शकतो. यांना आपण काय म्हणू शकतोय? पोझिशन वेक्टर असं सुद्धा आपण इथं कॉल करू शकतो. मग हे जर पोझिशन वेक्टर असतील तर मी जर हा फॉर्म्युला इथं असाही लिहिला, मी ए सिम्बॉल बदलले, तर मी हा जो आहे हा OA बार आहे, याला मी म्हटलं R1 बार, फर्स्ट पोझिशन वेक्टर, R2 बार सेकंड पोझिशन वेक्टर. तर डिस्प्लेसमेंटला R बार म्हटलं तर मी इथून फॉर्म्युला असं पण लिहू शकतो, R बार इज इक्वल टू R2 बार मायनस R1 बार. करेक्ट आहे? याही पद्धतीने मी फॉर्म्युला घेऊ शकतो, R2 बार मायनस R1 बार. ओके, समजलं असेल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. नाउ मूव टुवर्ड्स नेक्स्ट टॉपिक. समजलं असेल याचा आन्सर टाकून देत चला, म्हणजे कनेक्टेड आहे असं होईल. पुढचा टॉपिक आपला आहे, आपण डिस्प्लेसमेंट जसं घेतलं. नाउ आता डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोघं टॉपिक आपण पाहिले. मग डिस्टन्स काय? तर वेक्टर स्केलर क्वांटिटी आहे. डिस्प्लेसमेंट काय? तर वेक्टर क्वांटिटी आहे. मग स्केलर आणि वेक्टर या दोघांमधला डिफरन्स आपण इथं पाहिला, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. मग डिस्टन्स ऍक्च्युअल पाथ आणि डिस्प्लेसमेंट हे डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ द पार्टिकल. मग जर तुम्ही एखाद्या पार्टिकलच्या इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स जर तुम्ही घेतलं तर ते शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे काय येईल? त्याची डिस्प्लेसमेंट येऊ शकते किंवा डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड येऊ. ओके, मग जसं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आहे, मग आपण हे पाहिलं की डिस्टन्स आता काढलं. डिस्टन्स म्हणजे काय? ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल. मग जर मी डिस्टन्स, सपोज वन पार्टिकल इज देअर, दॅट पार्टिकल इनिशियली दॅट पार्टिकल इज ॲट A, आफ्टर टाइम T इफ दॅट पार्टिकल मूव्स टू B. एखादा पार्टिकल इनिशियली A या पोझिशनला आहे आणि काही वेळानंतर म्हणजे T या टायमिंग नंतर तो B ला गेला, तर त्या पार्टिकलने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? द ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल इज AB. And the time required to cover this distance is T. So from this, if we take the ratio of distance with respect to time, then we get a new quantity is there, that is velocity. That velocity is the rate of change of distance upon time, that is called speed. बरोबर आहे? जर मी डिस्टन्स अपॉन टाइम घेतलं तर मला स्पीड मिळेल, अँड इन्स्टेड ऑफ डिस्टन्स मी जर AB बार घेतलं, देन AB बार इज कॉल्ड, दॅट इज द डिस्प्लेसमेंट. मी जर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम केलं तर मला इथं वेलॉसिटी मिळेल. म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाइम घेतलं, डिस्टन्स अपॉन टाइम घेतलं तर स्पीड मिळेल, आणि डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम घेतलं तर वेलॉसिटी मिळेल. कारण स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे आणि वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. मग समजा एखाद्या पार्टिकलने जर x एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं असेल, देन वी टेक dx by dt इज इक्वल टू v. वेलॉसिटीचा फॉर्म्युला किंवा स्पीडचा फॉर्म्युला आपण स्पीडचा फॉर्म्युला dx by dt घेऊ शकतो, आणि वेलॉसिटी v बार जर मी घेतलं तर मला तो घ्यावा लागेल dx बार बाय dt. पण इथं AB बार आहे, जर मी BA बार घेतलं, देन AB बार अँड BA बार इज नॉट इक्वल. BA बार आलं तर वेलॉसिटी काय येईल? निगेटिव्ह येऊन जाईल. कारण BA बार डायरेक्शन बदलली की वेलॉसिटी निगेटिव्ह येते. हे आपण वेक्टर या चॅप्टर मध्ये स्टडी केलंय, त्याच्यामुळे त्याच्यावर फारसं काही डिस्कशन मी करत नाही. ओके,
फक्त एवढं लक्षात ठेवा की स्पीड जे आहे ती काय, स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी आणि वेलोसिटी इज वेक्टर क्वांटिटी, बट द युनिट ऑफ द बोथ इज मीटर पर सेकंड. दोघांचं युनिट बदलणार नाही, वेलोसिटी आणि स्पीड युनिट सारखंच, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट युनिट सारखं, फक्त चेंज काय, एक स्केलर क्वांटिटी आहे तर दुसरी वेक्टर क्वांटिटी मिळते. देन नेक्स्ट, मग आता स्पीड आणि डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलोसिटी याच्यानंतर येतो पुढचा टॉपिक आपण घेतो एक्सेलरेशन. एक्सेलरेशन म्हणजे काय, एक्सेलरेशन मीन्स व्हॉट, एक्सेलरेशन इज द rate of change of velocity with respect to time, that is a bar is equal to dv bar by dt. Okay, dv bar by dt, that is rate of change of displacement with respect to time, sorry, rate of change of velocity with respect to time is called acceleration. If the velocity is negative and velocity is positive, दोन कंडिशन या acceleration मध्ये येतात. if a bar is positive, जर मी ए बार काढला आणि हा ए बार पॉझिटिव्ह आला, पॉझिटिव्ह केव्हा येईल, दिस इज ऑल्सो रिटर्न ॲज v2 मायनस v1, v2 बार मायनस v1 बार अपॉन टी dt. मी चेंज इन टाइमला टी म्हणतो, मीन्स v2 इज फायनल वेलोसिटी, v1 इज इनिशियल वेलोसिटी. मग फायनल वेलोसिटी आणि इनिशियल वेलोसिटी यांच्यामध्ये जर काही चेंज असेल, मग जर वेलोसिटी इन्क्रीज झाली, इफ वेलोसिटी इज इन्क्रीज्ड then final is greater than initial, then a bar is positive, कारण हे मायनस v2 ग्रेटर असेल तर हे पॉझिटिव्ह येईल. इफ इनिशियल इज ग्रेटर देन ए बार इज निगेटिव्ह. मग ए बारची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते याच्यावर ए बारचे दोन टाईप पडतात. इफ ए बार इज पॉझिटिव्ह देन जर एक्सेलरेशन पॉझिटिव्ह आलं देन एक्सेलरेटेड मोशन इज देअर, अँड इफ ए बार इज निगेटिव्ह, जर ए बारची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर त्या एक्सेलरेशनला तुम्ही रिटार्डेशन असं म्हणू शकतात किंवा डिएक्सेलरेशन असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. सो रिटार्डेशन ऑर डिएक्सेलरेशन हे सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो, पण दोघांचा फॉर्म्युला सेम, फक्त इन शॉर्ट लक्षात ठेवा, एक्सेलरेशन असेल तर वेलोसिटी इन्क्रीज होईल, डिएक्सेलरेशन असेल तर वेलोसिटी डिक्रीज होईल. ओके, मग एक्सेलरेशन मध्ये आता वन डायमेन्शनल मोशन फक्त आपण याच्यामध्ये बघणार आहे. इथपर्यंत आपण बेसिक डेफिनेशन पाहिल्या. मग तुम्हाला याच्यामध्ये काही फॉर्म्युले बघा टेक्स्टबुक मध्ये पण आपले आहेत, तुम्ही टेक्स्टबुकची थेरी जरी वाचली तरी हे सगळे पॉईंट कव्हर होतील. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला दिलंय ॲव्हरेज एक्सेलरेशन, इन्स्टंटेनियस एक्सेलरेशन, हेच सगळे फॉर्म्युले आहे. फक्त ॲव्हरेज, इन्स्टंटेनियस हे आपण काय घेणार आहे, डीव्ही घेतलं तर वेगळा डीव्ही येतो, काही ठिकाणी v2 मायनस v1 येईल, याचप्रमाणे. पण एक्सेलरेशनचा कन्सेप्ट जो आहे त्या प्रत्येक ठिकाणी एक्सेलरेशन म्हणजे काय येईल तर वेलोसिटी, चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम, यालाच आपण एक्सेलरेशन म्हणणार आहे. नाउ काही ठिकाणी वन डायमेन्शनल मोशन मध्ये पुढचा टॉपिक जो महत्वाचा येतो दॅट इज कायनेमॅटिकल इक्वेशन. वन डायमेन्शनल मोशन मध्ये आणखी एक महत्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे कायनेमॅटिकल इक्वेशन. मग पुढचा जेव्हाही मॅक्सिमम क्वेश्चन वन डायमेन्शनल मोशन मधले, म्हणजे जर तुम्ही पूर्ण पेपर जर ऑब्झर्व केला, सीईटी, जेई किंवा नीटचा पेपर जर ऑब्झर्व केला तर पूर्ण पेपरमध्ये एकतरी क्वेश्चन्स तुम्हाला या पार्टवर विचारलेला दिसतो. या चॅप्टरमध्येच नाही, तुम्ही याचा यूज इतरही चॅप्टरमध्ये एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी करू शकतात. सो दॅट टॉपिक इज कायनेमॅटिकल इक्वेशन. जे कायनेमॅटिकल इक्वेशन आपण घेणार आहे हे कायनेमॅटिकल इक्वेशन एक्झाम्पल सॉल्व करताना महत्त्वाचे आहे. या चॅप्टरमध्ये पण आणि इतर चॅप्टरमध्ये पण याचा उपयोग तुम्ही करू शकतात, म्हणून कायनेमॅटिकल इक्वेशन आपण इथं घेतोय. कायनेमॅटिकल इक्वेशन बरोबर आणखी एक महत्त्वाचं आहे की जशी मोशन आपण इथं घेतोय स्ट्रेट लाईन, या मोशनला तुम्ही ट्रान्सलेशनल मोशन म्हणू शकतात, लिनियर मोशन म्हणू शकतात. म्हणून जे लिनियर मोशन मध्ये मी इक्वेशन शिकवतोय असेच इक्वेशन तुम्ही सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन याही मध्ये बघणार आहे. आपण फक्त या आत्ता जे टॉपिक घेतोय त्याच्यामध्ये फक्त लिनियर मोशन बद्दल आपण बोलणार आहे. बाकीच्या ज्या मोशन आहे, सर्क्युलर मोशन असतील, रोटेशनल मोशन असतील, याच्यासाठी पुढे 2 डायमेन्शनल मोशन आहे, त्याच्यामध्ये आपण ते प्रोजेक्टाइल मोशन आहे, हे सगळ्या 2 डायमेन्शनल मोशन आहे, ते आपण नंतर स्टडी करणार आहे. मग कोणकोणते कायनेमॅटिकल इक्वेशन आहे तर पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे तर v प्लस
सॉरी पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन जर आपण इथं घेतलं तर बरेचसे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. फर्स्ट मी व्ही जी सिक्वेन्स आहे ती मे बी मागे पुढे होऊ शकते, त्याच्यामुळे मी जसं सोपं जाईल त्याप्रमाणे मी शिकवतो. पण काही क्वांटिटी पहिल्यांदा इथं आपण एकत्रित ॲझ्युम करू. जसं फॉर एक्झाम्पल यू, कन्सिडर यू इज कॉल्ड इनिशियल वेलॉसिटी. एखाद्या पार्टिकल इनिशियल जी वेलॉसिटी आहे ती आपण या कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये यू ने डिनोट करतो. व्ही असेल तर ती आपण फायनल वेलॉसिटी आपण त्याला म्हणतो. ओके, फायनल वेलॉसिटी आपण त्याला म्हणू व्ही जर असेल तर. देन एस असेल, देन एस इज डिनोटेड बाय डिस्प्लेसमेंट. एस असेल तर तो काय डिनोट करतोय, एस हा डिस्प्लेसमेंट डिनोट करतो. एस डिस्प्लेसमेंट डिनोट करतो. नंतर एस नंतर पुढचा आहे टी. ऑब्विसली टी काय असेल, टाइम डिनोट करतोय. आणि ए डिनोट्स दी एक्सेलरेशन. ओके, सो एवढा पार्ट याच्यामध्ये जर अज्युम केलं तर कायनेमॅटिकल इक्वेशन आपण याच्यावरनं लिहू शकतो. बरोबर, कायनेमॅटिकल इक्वेशन आपण लिहू शकतो. बरोबर समजतंय ना सगळं जे शिकवतोय ते. फॉर्म्युले तुम्हाला नोट डाऊन करायचे असतील तर तुम्ही नोट डाऊन पण करू शकतात, किंवा टेक्स्टबुकमध्ये पण आपले हे सगळे फॉर्म्युले आहेत तर त्यातून तुम्ही ते फॉर्म्युले बघू शकतात. मग यू इनिशियल वेलॉसिटी आहे, व्ही फायनल वेलॉसिटी आहे, एस डिस्प्लेसमेंट आहे, टी जो घेतला आहे तो एक्सेलरेशन आहे, आणि टी जो आहे तो टाइम आहे, आणि ए जो आहे तो एक्सेलरेशन आहे. मग एवढं सगळे जर अज्युम केले देन फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन मी इथं लिहितो. V is equal to U plus AT. V is equal to U plus AT. ऍक्च्युली हे काय, जर एक्सेलरेशनची डेफिनेशन घेतली तर तीच डेफिनेशन आहे. A is equal to, मी जर एक्सेलरेशनचा फॉर्म्युला याच्यावरनं काढला तर बघा मला रिअरेंज केल्यावर एक्सेलरेशनचा याच्यावरनं फॉर्म्युला जो मिळणार आहे तो A is equal to V minus U upon T, that is change in velocity upon time, हाच फॉर्म्युला मिळतो. म्हणजे मी यालाच रिअरेंज करून ठेवलंय, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. मी याला रिअरेंज केलंय म्हणून मग हे काय आलं, व्ही मायनस यू अपॉन टी, दॅट इज कॉल्ड एक्सेलरेशन. पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन मला मिळालं, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, म्हणजे फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस एक्सेलरेशन इंटू टाइम. नाउ सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन, दुसरं कायनेमॅटिकल इक्वेशन आपण काढू शकतो. दुसरं कायनेमॅटिकल इक्वेशन घेतो, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as. व्ही स्क्वेअर म्हणजे काय, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as. व्ही फायनल वेलॉसिटी, यू इनिशियल वेलॉसिटी, ए एक्सेलरेशन, आणि एस याच्यामध्ये आला तो म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. ओके, नाउ थर्ड एस एन. जर तुम्हाला असं विचारलं की एखादी मोशन स्टार्ट झाली, समजा एखादा पार्टिकल मोशन स्टार्ट करतोय, अँड व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल आफ्टर nth सेकंड. जर एखाद्या पार्टिकलची nth सेकंड नंतर डिस्प्लेसमेंट काढायची असेल तर आपल्याला इथं फॉर्म्युला येतो u प्लस a अपॉन 2 इन ब्रॅकेट 2n मायनस 1. याच्यामध्ये u काय, u इनिशियल वेलॉसिटी, a एक्सेलरेशन, n इज द nth सेकंड. मोशन स्टार्ट झाल्यापासून किती सेकंदानंतर तुम्हाला मोशन काढायची आहे त्याचा तो नंबर आहे, आणि 2n मायनस 1 हे आपण इथं घेतलंय. मग समजा पुढचं कायनेमॅटिकल इक्वेशन जे आपण याच्यावरनं घेतो ते आणखी एक कायनेमॅटिकल इक्वेशन आपण घेऊ शकतो. सो नेक्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन इज व्हॉट, पुढचं कायनेमॅटिकल इक्वेशन जे येईल ते फोर्थ कायनेमॅटिकल इक्वेशन घेतो. एस इज इक्वल टू, जर एखाद्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट तुम्हाला काढायची असेल तर यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, हाही फॉर्म्युला तुम्हाला वापरता येईल. नाउ या फॉर्म्युलामध्ये काही कन्सेप्ट आहे, काही कीवर्ड्स म्हणता येतील किंवा काही पॉइंट आहे की जे या कायनेमॅटिकल इक्वेशन बद्दल लक्षात ठेवायचे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, मी या ठिकाणी इकडे लिहितोय, या ब्रॅकेट इथं जो चौकोन करतोय याच्यामध्ये मी ते लिहितोय, कारण या इम्पॉर्टंट कंडिशन आहे की एक्झाम्पल मध्ये कंडिशन कुठली दिली आहे त्याच्यानुसार काय वापरलं पाहिजे. तुम्हाला जर दिलं इफ
तुम्हाला म्हटलं की एखादा पार्टिकल आहे, इफ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम रेस्ट, जर एखादा पार्टिकल रेस्ट पासून स्टार्ट होत असेल, म्हणजे सुरुवातीला तो कुठे रेस्ट पोझिशनला आहे, म्हणून जर असं दिलेलं असेल स्टार्ट फ्रॉम रेस्ट असेल, किंवा दुसरं तुम्हाला दिलेलं असू शकतं की इफ द पार्टिकल इज रिलीज्ड, असा एक वर्ड याच्यामध्ये येईल, रिलीज्ड दिलेलं आहे, पार्टिकल रिलीज होतोय किंवा स्टार्ट फ्रॉम रेस्ट असेल, देन इनिशियल वेलॉसिटी ऑफ दॅट पार्टिकल इज 0. तर त्या पार्टिकलची इनिशियल वेलॉसिटी आपण किती घेणार, 0 घेणार. केव्हा घेणार लक्षात आलं, जर पार्टिकल रेस्टवर असेल किंवा रिलीज्ड होत असेल, म्हणजे मोशन स्टार्ट करताना जर पार्टिकल रेस्ट पोझिशनला असेल तर त्या पार्टिकलचा वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी आपण 0 घेतली पाहिजे. ऍक्सलरेशनच्या बाबतीत आहे, ए केव्हा पॉझिटिव्ह आणि ए केव्हा निगेटिव्ह. द ऍक्सलरेशन ए इज पॉझिटिव्ह, जो ए ऍक्सलरेशन मध्ये ए जो आहे, जिथं जिथं ए दिलाय, ए इज पॉझिटिव्ह व्हेन, ए पॉझिटिव्ह घ्यायचा जर स्पीड अप असेल, वाढत असेल तर. इफ द स्पीड अप इज देअर अँड ए इज निगेटिव्ह इफ स्पीड इज डाऊन. जर स्पीड डाऊन किंवा लोअर होत असेल किंवा डिक्रीज होत असेल तर ऍक्सलरेशन काही निगेटिव्ह येईल. बरोबर आहे, कारण जेव्हा स्पीड कमी होईल तेव्हा रिटार्डेशन तिथं येणार आहे, ऍक्सलरेशन घडून येणार नाही. मग जेव्हा स्पीड इन्क्रीज होतोय मोशन मध्ये तेव्हा ऍक्सलरेशन घ्यायचं, आणि जेव्हा स्पीड डिक्रीज होतोय तेव्हा डिऍक्सलरेशन, रिटार्डेशन किंवा ऍक्सलरेशनची व्हॅल्यूज निगेटिव्ह घ्यायची. इन सम सिच्युएशन, आपण काही कंडिशन मध्ये ऍक्सलरेशन सेपरेटली दिलेलं नसतं. समटाइम्स बॉडी मुव्हिंग विथ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मग त्या ठिकाणी ए इज इक्वल टू जी आपण घेतो. बरोबर, अशा ठिकाणी ऍक्सलरेशन इज इक्वल टू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण घेतो. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू डाऊनवर्ड आहे, मग ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर डाऊनवर्ड असेल तर पॉझिटिव्ह आणि अपवर्ड असेल तर निगेटिव्ह ही व्हॅल्यू आली पाहिजे. पण ऍक्सलरेशनची व्हॅल्यू केव्हा, जर एखाद्या बॉडीकडे स्वतःची वेलॉसिटी असेल तर त्या बॉडीकडे स्वतःचं ऍक्सलरेशन पण असतं, आणि जर एखाद्या बॉडीकडे स्वतःची वेलॉसिटी नसेल, ती बॉडी जर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये मूव्ह होत असेल तर त्यावेळेस त्या बॉडीला आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये मूव्ह करतो. ती बॉडी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये मूव्ह होते, मग त्यावेळेस ऍक्सलरेशनची व्हॅल्यू आपण जी पुट करणार. नाव पुढचे जे याच्यामधले टॉपिक आहे ते ग्राफ. काही ग्राफ बद्दल मी शिकवतोय, ग्राफ महत्वाचे आहेत. या चॅप्टरमध्ये ग्राफवर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, आणि ग्राफवर एक क्वेश्चन तरी तुम्हाला दिसेल. जर तुम्ही जुने क्वेश्चन पेपर बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफवर बरेच क्वेश्चन्स आलेले दिसतात. पहिले आपण टोटल ग्राफ जे आपण स्टडी करणार, एक एक टॉपिक आपण बरोबर बघणार आहे. एक एक टॉपिकचा ग्राफ आपण बघू, जेवढे ग्राफ आपल्याला पॉसिबल होतील तेवढे आपण डिस्कस करू. ओके, आणि ग्राफवरनं प्रत्येक वेळेस तुम्ही कंडिशन मी तुम्हाला सांगत जाईल कुठल्या कंडिशनचा हा ग्राफ आहे. फक्त मी ग्राफ मग ग्राफ, पहिला ग्राफ आपण जो फर्स्ट टाइप ग्राफ मध्ये बघणार आहे, दॅट इज द ग्राफ ऑफ एक्स अगेन्स्ट टी. एक्स अगेन्स्ट टी ग्राफ आपण बघतो, याचे वेगवेगळे कंडिशन मधले ग्राफ आपण बघू. एक्स अगेन्स्ट टी मीन्स व्हॉट, एक्स म्हणजे काय तर डिस्टन्स, आणि टी म्हणजे काय तर टाइम. म्हणजे जे ग्राफ आपण आता बघणार आहे तो कोणता ग्राफ आहे, या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये घेतो डिस्टन्स टाइम ग्राफ. डिस्टन्स टाइम ग्राफ आपण इथं घेतोय. बरोबर, डिस्टन्स टाइम ग्राफ. मग आता डिस्टन्स आणि टाइमच्या कोणकोणत्या ग्राफच्या कंडिशन आहे, मी कंडिशन थेरॉटिकली जे आहे कंडिशन मी रीड करत जाईल, मी रीड करेल कंडिशन, पण ग्राफ जो आहे त्या कंडिशनचा तो ग्राफच फक्त ड्रॉ करेल, आणि जेवढे शॉर्टकट मी ड्रॉ करू शकतो तेवढे शॉर्टकट ड्रॉ करेल. म्हणजे पूर्ण मी डिटेल मध्ये लिहायचं म्हटलं तर त्याला खूप वेळ पण लागेल आणि किचकट जाईल, लिहायला वेळ लागेल, डिस्प्ले व्हायला तेवढा वेळ लागतो, म्हणून मी ग्राफ ड्रॉ करेल आणि एक्सप्लेनेशन ओरली देईल. नाउ व्हॉट इज द फर्स्ट सिच्युएशन. पहिला ग्राफ मी ड्रॉ करतो. फर्स्ट ग्राफ कसा आहे बघा, पहिला ग्राफचं नेचर मी ड्रॉ करतो. जर समजा तुमच्याकडे असा ग्राफ असेल, हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, ओके, एक्स वाय, दिस वन इज ओरिजिन अँड
the first graph is like this. That is if the graph is parallel to x axis. ग्राफ कसा आहे x axis ला पॅरलल असेल तर काय होईल. बरोबर दिसतोय ग्राफ कसा आहे. ग्राफ इज पॅरलल टू x axis. टाका कमेंट मध्ये काय वाटतं कोणत्या सिच्युएशन मधला ग्राफ आहे. कमेंट मध्ये लिहायचं तुमचे ओपिनियन काय. व्हॉट दिस ग्राफ इंडिकेट्स. हियर ऑन y axis x is there, on x axis time is there. हर्षल ॲट रेस्ट. ओके. आणखी कोणी काय वाटतंय ग्राफ बद्दल. हर्षलने एक आन्सर मला मिळालंय की ॲट रेस्ट आहे. ओके बरोबर आहे. दिस ग्राफ शोज दॅट द पार्टिकल इज ॲट रेस्ट. कारण बघा का रेस्टवर आहे ते तुम्हाला ग्राफ मध्ये समजावून देतो. मी रेस्ट पोझिशनची पहिली कंडिशन सांगितली. जर एखाद्या पार्टिकलची पोझिशन चेंजच होत नसेल तर त्याला आपण रेस्टवर म्हणू. मग इथं बघा एक्स ॲक्सिस हा पॅरलल या करताय की असा ग्राफ मी केव्हा ड्रॉ करू शकतो. समजा तुम्ही पहिलं रीडिंग घेतलं 0 आलं. हे 0 काय टाइम 0 आहे पण डिस्प्लेसमेंट एक्स आहे. या ठिकाणी तुम्ही रीडिंग घेतलं इथंही तुम्हाला रीडिंग तेच आलं. टाइम 0 कारण वाय ॲक्सिस वरची एक्स ॲक्सिस वरची क्वांटिटी 0च आहे पण टाइम वाढतोय. बरोबर. मग जेव्हा असा एखादा पॉइंट असेल की टाइम जो आहे तो ॲज इट इज आहे. पोझिशन ॲज इट इज आहे आणि टाइम इन्क्रीज होत आहे. टाइम कॉन्स्टंट राहणार नाही म्हणून एक्स ॲक्सिस वाढतोय पण पोझिशन बघा वाय ॲक्सिस ॲज इट इज आहे. इथं पण ॲज इट इज, इथं पण ॲज इट इज. इकडे मी पुढे काढलं तरी म्हणजे टाइम इन्क्रीज होतोय पण पार्टिकलची पोझिशन चेंज होत नाही. सो इट शोज दॅट द पार्टिकल इज ॲट रेस्ट. या सिच्युएशन मध्ये पार्टिकल कसा आहे रेस्ट पोझिशनला आहे. बरोबर आहे. समजलंय सगळ्यांना. या सिच्युएशन मध्ये पार्टिकल हा रेस्ट पोझिशन मध्ये. हा पहिला ग्राफ आपण इथं घेतला ओके. सो फर्स्ट आला रेस्ट पोझिशन वर असेल तर मी सेकंड ग्राफ इथं ड्रॉ करतो. y axis, x axis, this is the origin, this one is x, this one is y. ओके. x axis वर नेहमीप्रमाणे डिस्प्लेसमेंटच्या क्वांटिटी सॉरी y axis वर आणि x axis वर नेहमीप्रमाणे टाइमच्या क्वांटिटी. सेकंड ग्राफ x axis y axis मी काढलाय. जर सेकंड ग्राफ जर मी घेतला तर सेकंड ग्राफ मध्ये मी जो सेकंड ग्राफ दाखवतोय त्याच्यामध्ये स्ट्रेट लाईन ड्रॉ केली पासिंग थ्रू ओरिजिन. सो इन दिस सिच्युएशन असा जर ग्राफ असेल आणि मी जर या ग्राफचा स्लोप काढला देन स्लोप इज इक्वल टू. स्लोपचा फॉर्म्युला काय असतो. स्लोपचा फॉर्म्युला येतो y अपॉन एक्स मीन्स y कोऑर्डिनेट अपॉन एक्स कोऑर्डिनेट. मग मी जर स्लोप याचा फाइंड आउट केला तर मला स्लोप या ठिकाणी मिळणार आहे. y ॲक्सिस वर क्वांटिटी आहे x डिस्प्लेसमेंट आणि x ॲक्सिस वर टाइम. सो डिस्प्लेसमेंट और डिस्टन्स अपॉन टाइम दॅट इज कॉल्ड वेलोसिटी. म्हणजे या ग्राफचा स्लोप जो आहे तो प्रत्येक ठिकाणी वेलोसिटी मिळेल अँड दॅट स्लोप इज कॉन्स्टंट ॲट ईच टाइम. म्हणजे या ठिकाणी पहिली गोष्ट ही आहे की डिस्प्लेसमेंट अँड टाइम बोथ आर डिरेक्टली प्रपोर्शनल टू ईच अदर. दोघं एकमेकांना डिरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे जसा जसा टाइम वाढत जातो तशी डिस्प्लेसमेंट वाढत जाते. म्हणून याप्रमाणे ग्राफाला स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल. असा ग्राफ जर दोन क्वांटिटी मध्ये येत असेल तर त्याला आपण म्हणतो की हा ग्राफ जो आहे तो डिरेक्टली प्रपोर्शनल क्वांटिटीज मध्ये असा ग्राफ असतो. या ग्राफचा स्लोप जर तुम्ही कोणत्याही पॉइंटला काढला तर ॲट एव्हरी पॉइंट द स्लोप इज कॉन्स्टंट. प्रत्येक ठिकाणी पॉइंट कसा आहे स्लोप कॉन्स्टंट येईल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा स्लोप जो आहे याची वेलोसिटी या पार्टिकलची कॉन्स्टंट आहे म्हणून हा ग्राफ आपल्याला मिळाला आहे. बरोबर. आणि जर तुम्ही द स्लोप ऑफ xt ग्राफ ॲट एनी इन्स्टंट गिव्स द इन्स्टंटेनियस स्पीड ऑफ द पार्टिकल. जर कोणत्याही ठिकाणी इन्स्टंटेनियस स्पीड मिळेल. जर मी या अँगलला थिटा म्हटला तर मला आणखी इथून एक फॉर्म्युला मिळतो दॅट इज टॅन थिटा अँड दॅट इज इक्वल टू y अपॉन एक्स आणि यालाच आपण स्लोप असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजेच या प्रकारे डिस्टन्स आणि टाइम यांचा जर ग्राफ आणि त्याचा स्लोप घेतला तर मला अँगल सुद्धा याच्यावरून मिळू शकतो. बरोबर आहे. सो हा दुसरा ग्राफ आला. थर्ड ग्राफ
पुढचा ग्राफचं नेचर घेतो एक्स आणि वाय ॲक्सिस. या ठिकाणी हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिस वर टाइम आहे, वाय ॲक्सिस वर डिस्प्लेसमेंट आपण घेतलंय. हा वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस. पुढचं ग्राफचं नेचर मी घेतो. या ठिकाणी हा समवॉट याप्रमाणे, बरोबर. सो व्हॉट हॅपन्ड इन दिस सिच्युएशन हियर, द ग्राफ रिप्रेझेंट्स accelerated motion because the slope of the graph is increasing with time. जर या ठिकाणी तुम्ही स्लोप काढला, then that slope is not constant, actually it is increasing with time. प्रत्येक ठिकाणी स्लोप हा टाइम सोबत इन्क्रीजिंग असेल आणि म्हणून इन्क्रीजिंग स्लोप आहे म्हणजेच याचा स्लोप कॉन्स्टंट नाही, याची वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. आणि वेलॉसिटी इन्क्रीजिंग असेल तर मोशन ही ॲक्सेलरेटेड असते. म्हणजे हा जो ग्राफ आपण या ठिकाणी ड्रॉ केलाय हा कोणता आहे, ॲक्सेलरेटेड मोशनचा ग्राफ आहे. सो दिस मोशन इज ॲक्सेलरेटेड मोशन. मी या ठिकाणी खाली त्याचं नाव लिहितो, ॲक्सेलरेटेड मोशन. काय काय महत्त्वाचे मुद्दे या ग्राफ संदर्भात देता येतील. पहिला आहे की वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही, कारण याचा स्लोप कॉन्स्टंट येणार नाही, बरोबर. स्लोप कॉन्स्टंट नाही, तो इन्क्रीजिंग विथ टाइम आहे म्हणून हे नेचर मिळालं. समवॉट इकडे याच्यामध्येही बघा, वेलॉसिटी इज इन्क्रीजिंग, डिस्टन्स इज इन्क्रीजिंग विथ टाइम. डिस्टन्स पण इन्क्रीज होत आहे आणि टाइम पण इन्क्रीज होतोय. डिस्टन्स पण इन्क्रीज होतोय आणि टाइम पण इन्क्रीज होतोय. ओके, दोघं बरोबर आहे, दोघं इन्क्रीज होत आहे, बट नॉट इन प्रपोर्शन. दोघं प्रपोर्शन मध्ये इन्क्रीज होत नाहीये. म्हणून या ठिकाणी इन्क्रीजिंग टाइम हा स्लोप जो आहे हा चेंज होतोय, कारण या ठिकाणी स्पीड जो आहे तो कंटिन्युअसली इन्क्रीज होतोय आणि स्पीड म्हणजेच काय तर स्लोप, म्हणून तो स्लोप इन्क्रीजिंग आहे म्हणून वेलॉसिटी सुद्धा इन्क्रीजिंग या ग्राफ मध्ये. नाउ नेक्स्ट ग्राफचं नेचर सिमिलर, याच्याशी सिमिलर असलेला पुढचा ग्राफ लक्षात ठेवा. सीईटी मध्येही एक तरी क्वेश्चन तुम्हाला या ग्राफवर विचारला जाणारच आहे. दरवेळेस जर पाहिलं तुम्ही क्वेश्चन पेपर तर तुम्हाला या ग्राफवर एक तरी क्वेश्चन इथं दिसतो. नाउ इथं जे नेचर मी घेतोय या ठिकाणी पहिला जो ग्राफ घेतला थर्ड, त्याच्या उलट नेचर याप्रमाणे. ओके, याप्रमाणे जर ग्राफ असेल तर हा ग्राफ काय शो करेल, दिस ग्राफ शोज दॅट रिप्रेझेंट्स रिटार्डेड मोशन. इथं जो आहे इथं इन्क्रीजिंग स्लोप आहे, तसा स्लोप इथं डिक्रीजिंग आहे किंवा द स्पीड इज डिक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. दिस ग्राफ शोज दॅट डिक्रीजिंग स्पीड विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम सोबत या पार्टिकलचा स्पीड जो आहे तो डिक्रीज होतोय. द स्पीड इज डिक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. द स्पीड इज डिक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग या मोशनला ज्याच्यामध्ये स्पीड डिक्रीज होतो त्याला आपण काय म्हणतो, देन दॅट मोशन इज कॉल्ड डीएक्सेलरेटेड मोशन ऑर रिटार्डेशन आपण त्याला म्हणतो. मी या ठिकाणी डीएक्सेलरेटेड मोशन असं म्हणतो. त्या मोशनला आपण काय म्हणणार, डीएक्सेलरेटेड मोशन असं आपण म्हणणार आहे. कुठे, जर वेलॉसिटी डिक्रीज होत असेल तर. आता इथं एकच सिक्वेन्स आहे, इथे एक सिक्वेन्स कॉमन आहे, आयदर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. एक कुठला तरी पॅटर्न कॉमन आहे. पण जर असा पॅटर्न कॉमन नसेल, मग पॅटर्न कॉमन नसेल तर त्याला आपण काय म्हणणार, इफ द स्पीड इज व्हेरिएबल. म्हणजे इन्क्रीज काही ठिकाणी होईल, काही ठिकाणी डिक्रीज होईल. असं जर असेल म्हणजे जर व्हेरिएबल स्पीड असेल, कंटिन्युअसली बदलणारा स्पीड असेल, एक कोणतंच रिलेशन परफेक्ट नसेल, देन द ग्राफ इज कर्व. तर त्याच्यामधला ग्राफ जो आहे तो कर्व शेपचा येईल. स्ट्रेट लाईन पण येणार नाही, एक प्रपोर्शन येणार नाही, तर तो कुठला तरी वेगळ्याही कोणत्याही फॉर्मॅट मधला कर्व येईल. कर्व शेप मध्ये तो ग्राफ जर आला, जर कर्व शेप मध्ये ग्राफ मिळाला तर समजून जायचं त्या ठिकाणी स्पीड कसा आहे, व्हेरिएबल स्पीड आहे, जर कर्व शेप मध्ये ग्राफ मिळेल तर. सो इफ द ग्राफ इज कर्व, then note down important thing, the velocity is neither continuously increasing nor continuously decreasing, that speed is variable. मग तेव्हा हा ग्राफ आहे. नाउ नेक्स्ट
the distance covered is always positive, therefore the xt graph cannot be below the time axis. आता कधी कोणत्या सिच्युएशन मध्ये बघा, जेव्हा पार्टिकल मूव्ह होईल, तो पार्टिकल जेव्हा डिस्टन्स कव्हर करेल तेव्हा टाइम नेहमी इन्क्रीजिंग असेल. त्यामुळे इकडे एक्स ऍक्सिस वर वाय ऍक्सिस वर आपण डिस्प्लेसमेंट घेतो, टी ऍक्सिस वर आपण टाइम घेतो. म्हणून हा ग्राफ कधीही बिलो द टाइम ऍक्सिस कधीच येणार नाही. म्हणजे हा जो डिस्प्लेसमेंट आहे इट इज कंटिन्युअसली इन्क्रीजिंग, डिस्टन्स कव्हर्ड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे जे एक्स आहे याला आपण डिस्टन्स असं म्हटलेलं आहे. अँड दॅट डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. डिस्टन्स मॅग्निट्यूड आहे आणि मॅग्निट्यूड इज ऑलवेज positive, so that distance is always positive means graph is in this region, that graph never the graph is in lower most region. इथं ग्राफ कधीच मिळणार नाही, ऑलवेज ग्राफ तुम्हाला टाइम ऍक्सिसच्या वरच मिळेल. नाउ पुढचं एक सिच्युएशन येते, बऱ्याच वेळेस येतं की द ग्राफ, एक ग्राफ जो आहे, मी जर हा ग्राफ काढला, आता मी ज्या पॉसिबिलिटीज नाही आहे त्या सांगतोय, म्हणजे ग्राफ टाइम ऍक्सिसच्या बिलो कधीच येणार नाही. दुसरी नॉट पॉसिबल सिच्युएशन इज दिस. पहिल्या सिच्युएशन मध्ये काय होतं, फर्स्ट ग्राफ जर पाहिला रेस्ट पोझिशनचा तर पॅरलल टू एक्स ऍक्सिस येईल. पण इफ टाइम इज ऑन एक्स ऍक्सिस आणि डिस्प्लेसमेंट इज ऑन वाय ऍक्सिस, हा जो ग्राफ मी काढलाय याच्या अकॉर्डिंग आपण इथं असं म्हणतोय टाइम इज कॉन्स्टंट. पॉसिबल आहे का हे? टाइम कॉन्स्टंट पॉसिबल आहे का? टाइम कॉन्स्टंट इज नेव्हर पॉसिबल. म्हणून या टाइपचा ग्राफ कधीही पॉसिबल होणार नाही. सो नॉट पॉसिबल. इन केस ऑफ डिस्प्लेसमेंट टाइम दिस ग्राफ इज नॉट पॉसिबल. डिस्प्लेसमेंट टाइम मध्ये हा ग्राफ कधीही पॉसिबल होणार नाही. पॅरलल टू डिस्प्लेसमेंट ऍक्सिस असा कोणताच ग्राफ कधीही ड्रॉ करता येणार नाही. म्हणून हा ग्राफ पॉसिबल नाही. पुढे तुमच्याकडे नेक्स्ट टॉपिक आहे, हा ग्राफ कधी पॉसिबल होणार नाही. ओके, कारण पॅरलल टू एक्स ऍक्सिस टाइम नेवर कॉन्स्टंट, म्हणून तो ग्राफ पॉसिबल होणार नाही. आणखी कोणता ग्राफ पॉसिबल होणार नाही? याप्रमाणे ग्राफ, आणखी एक ग्राफ ड्रॉ करतो. दिस ग्राफ इज ऑल्सो नॉट पॉसिबल. कारण काय, या ग्राफला रीड करताना कसं करता येईल, का पॉसिबल नाही हे सांगतो. बघा, इकडे एक्स आहे, इकडे टी आहे. दिस ग्राफ शोज दॅट हिअर इन दिस सिच्युएशन द टाइम इज ग्रेटर अँड हिअर द टाइम इज लेस. म्हणजे टाइम डिक्रीज होतोय आणि टाइम नेव्हर डिक्रीज. म्हणून हा ग्राफ सुद्धा पॉसिबल होणार नाही. का बरं, का पॉसिबल होणार नाही? कारण याच्यामध्ये टाइम कसा दाखवलाय, टाइम इज डिक्रीज्ड अँड विच इज नॉट पॉसिबल. म्हणून हे या ठिकाणी हा ग्राफ जो आहे तो याप्रमाणे ग्राफ पण पॉसिबल होणार नाही, कारण टाइम डिक्रीज कधीच होणार नाही. टाइम हा नेहमी इन्क्रीज होईल. आणखी एक सिच्युएशन आहे की ज्याच्यामध्ये ग्राफ पॉसिबल होत नाही. कुठल्या सिच्युएशन मध्ये ग्राफ पॉसिबल होणार नाही? तर आणखी एक ग्राफ तुमच्याकडे दिलाय, ज्या सिच्युएशन मध्ये रिव्हर्स ग्राफ कधीच पॉसिबल होणार नाही. याप्रमाणे जर सिच्युएशन असेल देन नॉट पॉसिबल. आता याच्यामध्ये काय पॉसिबल होईल आणि काय पॉसिबल होणार नाही. सो नोट डाऊन हिअर द एक्सटी ग्राफ शोन इट गिव्स टू पोझिशन्स फॉर द पार्टिकल ऍट द सेम इन्स्टंट. कारण बघा, आता टू पोझिशन एकाच टायमिंगला कोणकोणत्या कशा मिळत आहे ते तुम्हाला इथं दाखवतो. इकडे एक्स आहे, ही एक पोझिशन आणि ही एक पोझिशन, बरोबर. म्हणजे पार्टिकल याही ठिकाणी दिसतोय, याही ठिकाणी दिसतोय एकाच टायमिंगला. पॉसिबल नाही एकच पार्टिकल एकाच टायमिंगला, म्हणजे एका टायमिंगला दोन पोझिशनला तो दिसतोय, या पोझिशनलाही आणि या पोझिशनलाही. म्हणजे आता तुम्ही याही ठिकाणी बसलेले आहे आणि याच टायमिंगला दुसऱ्या ठिकाणी पण पॉसिबल असेल का? असं पॉसिबल होणार नाही. असं प्रत्येक ठिकाणी, मी हा पॉइंट घेतला तर या पॉइंटला हे आहे, या पॉइंटला जसं इथं आहे तसंच इथं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पार्टिकलच्या दोन दोन पोझिशन आहे. दॅट पोझिशन नॉट पॉसिबल. म्हणून हा ग्राफ पण पॉसिबल होणार नाही. सो आता जे आपण ग्राफ पाहिले हे कोणते होते? डिस्टन्स आणि टाइम. दॅट एक्स इज व्हॉट? डिस्टन्स. डिस्टन्स अगेन्स्ट टाइमचे आपण इथं ग्राफ पाहिले. डिस्टन्स वर्सेस टाइम यांचे आपण ग्राफ इथं स्टडी केले. ओके, सो होप आजचा क्लासमध्ये इतकंच घेतो.
डिस्टन्स वर्सेस टाइमचे आपण ग्राफ घेतले. पुढे डिस्प्लेसमेंट टाइम, वेलोसिटी टाइम, एक्सेलरेशन टाइम यांचे पण ग्राफ आपल्याला आहे. सो वन डायमेन्शनल मोशन मध्ये किंवा लिनियर मोशन मध्ये आपण हे ग्राफ या ठिकाणी बघणार आहे. एवढे ग्राफ आपल्याकडे इतके वन पार्ट याचा झाला. पुढे स्पीड, वेलोसिटी, स्पीड, एक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट यांचे विथ रिस्पेक्ट टू टाइम हे ग्राफ आहे. पण हे ग्राफ आता जे मी सांगितले हे जर तुम्हाला समजले असतील तर पुढच्या ग्राफचं नेचर पण तुम्हाला व्यवस्थित समजेल. सो आज इथंच थांबतोय. उद्या आपण पुढचा टॉपिक घेऊ.